धन्यवाद. नमस्कार. व्हिडिओ बघा जा मुलींनो, लाईक कर जा, सबस्क्राईब कर जा, कमेंट टाक जा. चाकू हातात घेऊन बोलायला हो बघा, चाकू हातात घेऊन नाही बोलायला पाहिजे मुलींनो. मी पण व्हिडिओ छान बनवते बघा, पहिल्यापेक्षा आता छान बनवते व्हिडिओ. आपल्याला बघा फुलावरची भाजी करायची बघा, फुलावरची भाजी करायची आहे बघा. चांगली फुलावर आहे, प्रेस आहे. दोन टमाटे टाकायचे, 2 टमाट्याची चटणी बनवायची, 2 टमाटे डाळीला टाकायचे, 2 2 2. आणि हे बघा पुरीला ठेवलं होतं मी खायला, पुरीला खायला ठेवलं होतं, विसरून गेले बघा. मी बघा विसरून गेले, त्या दिवशी पण विसरून गेले, आज पण विसरून गेले. जाऊ दे आता, कोणाला तरी देते मी, हे का नाही कोणाचं तरी मुखात घालवा. आणि आपण नाही का हे करायला लागले बघा. मी नाही का पुदिनी कापून घेते बघा. कोथिंबीर नाही आपल्याकडं, कोथिंबीर नाही आपल्याकडं. दुसरं ताट घेते. हे बघा ह्याच्यात आपण बिर्याणी काढते. पोरांसाठी हो, मी तर खातच नाही, तुम्हाला माहिती आहे बघा. पडलं बघा, ते पण पडलं. ते दोघंजण खाते, भाऊ दोघंजण भाऊ खाते ना. आपण केलेली नाही बघा, त्याची आतून दिलेली आहे. तर म्हणलं जाऊ दे, दाखवू म्हणलं, आपल्या माता बहिणीला दाखवू म्हणलं, म्हणून दाखवायला लागले मी. कोथिंबीर नाही आपल्याकडं, कोथिंबीर नाही आपल्याकडं. आता आपल्याला लॉंग व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणलं माता बहिणीला दाखवा म्हणून दाखवायला लागले बघा. मी कधी दाखवत नाही ना, असं खाय प्यायचं नाही दाखवत बघा. मलाच लाज वाटते बघा, खाय प्यायचं दाखवायचं म्हणलं ना. सगळेच खातात ना हो, नाही का, सगळेच खातात. तर असं खाय प्यायची वस्तू मला दाखवायचं म्हणलं ना, टेन्शनच येत आहे बघा. म्हणून मी नाही दाखवत बघा. एवढं कधीतरी दाखवते, पण असं सारखं नाही दाखवत मी. मला लाज वाटते हो दाखवायची, नाही का. असं वाटते सगळेच खातात ना, आणि आपण काय दाखवायचं, नाही का. सगळेच होती तेवढी टाकली बघा. कशी वाटली आपल्या पोरांच्या आत्तूबाईने दिलेली हे. खाते ते दोघं तिघं, त्यांचा चुलता आणि ते 2 पोरं. आता ही दुसरी भाजी बनवायची आपल्याला, दुसरी भाजी बनवायची बघा. आणि हे दुधाचा हे पण बनवायचं आपल्याला, थोडासा खवा बनवायचा, ह्याचा खवा बनवायचा. ती रबडी म्हणतात ना पोरं, रबडी पाहिजे, ते बनवून देते पोरांना. काय नाही टाकणार, जरा ह्याला गरम करणार चांगलं, जरा दूध आटवणार आणि थोडंसं इलायची टाकणार, साखर टाकणार आणि फ्रीजमध्ये ठेवणार. थोडासा कलर टाकून असं व्हाईट कलरमध्ये ते टाकणार, म्हणजे कसं पोरांना वाटेल की बाहेरची आणली. ते करणार आहे बघा मी. सारखं ते पोरगं पहिलं लई सारखं मागायचं, दूध मला राहायची, त्याच्यात दूध टाकून मी त्या बारक्या पोराला द्यायचे. तर मग त्याला लई आवडायची, म्हणून मी म्हणलं जाऊ दे आता करूनच देऊ. जरा वेळ आहे, तसं वेळ नाही आहे मला जायचंय, तसं बाहेर जायचंय, वेळ नाही आपल्याला. आणि हे तर आणलं होतं पुरीला द्यायचं म्हणून इथंच राहिलं. आता नाही देणार, आता कुणाला तरी मंदिरात देऊन टाकते. जाऊ द्या, कोणीतरी खाईन ना. आपल्या पोरांनी खाल्लं काय, दुसऱ्या लेकरांनी खाल्लं काय, एकच असतं हे का नाही. पण आता तिकडून जाऊन आले, मग कसं काय वापस जायचं तिकडं. चला मग होते. आणि आपल्याला ही पण भाजी बनवायची बघा. हे बघा, ही घेवड्याची पण भाजी बनवायची या, सुकी भाजी. आणि सुकी भाजी जर तुम्हाला नसली पाहिजे, ते बघा सुकी भाजी जर नसली पाहिजे ना, तर हे मसाला भातात पण लय भारी लागते या मसाला भातात बघा. असं वाटतंय की नाही का, मसाला भात नाही खायलो आपण, बिर्याणी खायलो असं लागतं अहो ह्याचा. मला तर लय आवडते, कुणाला पण आवडते, मलाच नाही सगळ्यांना आवडते, सगळ्यांना आवडते. हे बघा हे घेवडा आहे ना, घेवडा आहे, घेवडा ओळखीला का. हे सगळ्यांना आवडते, ह्याचा भात नाही का, सगळ्यांना आवडते.
बघा काल 2 तास हे बघा एवढा लसूण बनवायला टाइम झाला माझा. टाइम गेला 2 तास एवढा लसूण. अजून माझे नख दुखायला लागले तर. आणि पुरी म्हणतात कशाला साफ करताय कशाला साफ करताय. बघा हे तर पाहिजेच ना हो. आता हे कसं 2-3 टाइम होतं बघा लसूण. कसं आपल्याला मोकर बसू वाटत नाही आहे. मोकर बसणं म्हणजे कसं ते गलत आहे. मोकर काय म्हणून बसायचं आहे आणि सारखा मोबाईल हातामध्ये घेऊन सगळे नावं पण ठेवतात ना. सारखा मोबाईल हातात घेतला तर नावं पण ठेवतात. जाऊ दे, कोणी नावं पण ठेवत नाही, कोणी चांगलं पण म्हणतात आणि आपलं काम पण होतंय आणि आपल्या आडल्या पडल्या टायमाला पोरीला वापरायला पण होतंय. म्हणून मी करत राहते. बरे मला कोणी कसं पण बोलू द्या, पण मी करत राहते. बघा काय हो, मनुष्य जन्मामध्ये माणसाने हे बघा चांगलं म्हणून जायचं का वाईट म्हणून जायचं. मला वाटतं की आपण चांगलं म्हणूनच जायला पाहिजे. पहिलं तर मी जायचे नावच नव्हते काढत प्रिय एक. आता या युट्यूबच्या नादाने मला समजलंय की नाही का असं बोलायला पाहिजे. म्हणजे मग कसं सामनेवाल्याला बी वाटतं की हा बाबा खरं बोलल्या त्या. माणूस काय हो येताना तरी काय घेऊन आले, जाताना तरी काय आपण नेणार आहेत परी. नंग आलं नंग जायचं, त्यापेक्षा चांगलं कर्म करून गेलं तर ते देव तरी विचारन ना की तो काय कर्म करून आली बाई. मग काहीतरी सांगावं लागेल ना, मी हे कर्म केले चांगलं म्हणून. आता आपण तर एवढं देवाधर्माला एवढं जात नाहीत बघा परी. आपल्या मनामध्ये भरपूर देव येतं. आता जसं तुम्ही आहेत ना माझ्या मनामध्ये तसंच आहे बघा. देवधर्म माझ्या मनामध्ये आहेत बघा. देवाला परमेश्वराला सगळं माहिती आहे माझं. म्हणून देवाला माहिती आहे ना, माणसाला माहीत नसतं तरी चालत. देवाला माहिती आहे ना आपल्या. देव बघतोय ना आपल्याला की चांगलं कर्म करते का वाईट कर्म करते. देव तर बघतोय ना. मग बाकीच्या माणसाहून आपल्याला गरज नाही आहे. माणसाने काय बी आपल्याला समजू द्या, परी देवाने आपल्याला समजावं की हा चांगलं कर्म करून आली या. देव आपल्याला विचारतो की बाई तू काय काय कर्म केलं. तर मग काय तर सांगावं लागेल ना आपल्याला. मी असं असं कर्म केलं, तसं कर्म केलं. आता बघा आता इथं आपण सामान आणतो दुकानचं. आपण प्रत्येक सामान घरात मांडून घेतो आणि प्रत्येक सामान तिथं दुकानवाल्याला दाखवतो. काय म्हणतो की आम्हाला हे सामान पाहिजे. आपण एक एक आपण टिपून ठेवलेलं आहे ना, मांडून ठेवलेलं आहे ना, लिहून ठेवलेलं आहे ना. मग तसंच आपण इथं चांगलं कर्म करा का वाईट कर्म करा, देवापाशी सगळा हिसाब आहे. देवापाशी सगळा हिसाब आहे. आपण कसं कुणाला दिलं तर मांडून ठेवतो. मग देव पण आपण चांगलं करतो का वाईट करतो ते पण देव मांडून ठेवतो ना आपलं कर्म. म्हणून हे बघा येथानी तू घेऊन आलास काय, जातानी तू घेऊन जाणार काय. नको स्वाभिमान करू ह्या भल्या माणसा, नको स्वाभिमान करू ह्या भल्या माणसा. तसं आहे हो माणसाची गत. अशीच माणसाची गत असते. येताना बी काय घेऊन नाही आलो आणि जाताना बी आपल्याला काय घेऊन नाही जायचं. जेवढं चांगलं कर्म करतात तेच आपल्याला घेऊन जायचं. म्हणून हे बघा खोटं नाटं हे ते आपल्याला काही नको. हे बघा खोटं बोललं तर जिंदगीत खोटंच समजतात आपल्याला. आणि जर खरं बोललं त्या टायमाला आपल्याला मार्क खाणं होईना. तरी ते खरं ती खरं सामनेवाल्याला वाटन तरी आपल्याला घरवाल्याला वाटन तरी हा बाबा ही खरं बोलते या असं असतं. म्हणून नाही का, म्हणून चांगलं राहायचं, मस्त राहायचं, मजात राहायचं, मजात खायचं, ऐसमध्ये जागायचं. बस माझी हिची विनंती आहे. चला ठीक आहे. हाय सगळ्यांना.